गेल्या 10 वर्षापासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा महाराष्ट्रातील 92 लाख ज्येष्ठ नागरिक करत होते, तो निर्णय अखेर पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर झालाय. जर तुमच्या घरामध्ये आई-वडील किंवा सासू-सासरे 60 वर्षावरील असतील किंवा तुम्ही स्वतः 60 वर्षावरील असाल, तर तुमच्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकारने ज्येष्ठ नागरिकांना 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतलाय आणि या वस्तूंची बाजारातील किंमत ही तब्बल 70 ते 80 हजार रुपये आहे. मित्रांनो, सकाळपासून या निर्णयाची चर्चा सुरू झाली आणि वाढत्या वयानुसार आजारपणाचं प्रमाण वाढतं आणि गुडघेदुखी, बीपी, शुगर यासारख्या समस्यांनी ज्येष्ठ नागरिक त्रस्त आहेत. तर त्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण अनेकदा वयोमानानुसार आजार वाढतात. पण आता ऑगस्ट महिन्यापासून 10 अत्यावश्यक महागड्या वस्तू ज्येष्ठ नागरिकांना मोफत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने स्पष्ट केले की ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे आणि जे शेतकरी किंवा कष्टकरी कुटुंबात येतात, त्यांना या योजनेमध्ये प्राधान्य लाभ दिला जाणार आहे. त्यांच्या दैनंदिन गरजांसोबतच औषधांच्या खर्चाला भार मिळणार आहे. जर तुमचं वय 60 वर्ष असेल, 70 असेल किंवा 80 असेल, तरी देखील तुम्ही या लाभासाठी पात्र ठरता, कारण 60 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या कागदपत्रांची गरज नाही आहे. सध्याला आपल्याकडे असणाऱ्या कागदपत्रांमध्येच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना 1500 रुपये मिळतो, अगदी त्याचप्रमाणे आता ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे. नागरिकांनो, जर तुमचं वय 60 वर्षावरील असेल, तर या योजनेचा लाभ कसा मिळवायचा हे लक्षपूर्वक ऐका, कारण ही योजना केवळ शहरी भागासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी आहे. सध्याला पाहायला गेलं तर शहरी भागातील बऱ्याच नागरिकांना याबद्दल माहिती आहे, परंतु ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी सरकारने स्वतः सूचनापत्रक तयार केलं आहे आणि त्यामध्ये सर्व योजनेची माहिती दिली आहे. तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. नागरिकांनो, जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेबद्दल घोषणा केली, तेव्हा फडणवीसांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की वाढती महागाई आणि वृद्ध कपाळात होणारा शारीरिक त्रास पाहता केवळ पेन्शन देऊन चालणार नाही, तर ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. त्यामुळेच या योजनेसाठी शासनाने विशेष निधीची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 92 लाखहून अधिक ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाटप होणार आहे आणि हे केवळ साहित्य वाटप नसून त्यांच्या जगण्याला दिलेला एक आधार ठरेल. त्यामुळे यासाठी निधी हा थेट अर्थसंकल्पीय तरतुदीमधून वळवण्यात आला, ज्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीचा लाभ हा पूर्णपणे नागरिकांना मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनो, हे बघा की वयोमानानुसार गुडघेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगरच्या त्रासामुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिक हतबल होतात आणि आर्थिक टंचाईमुळे औषधोपचाराचा खर्च देखील परवडत नाही. म्हणूनच 10 वस्तूंचा किट हा नागरिकांना दिला जाणार आहे. फडणवीस साहेबांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की गावागावातल्या प्रत्येक घरापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे आणि याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे असणारी महत्त्वाची कागदपत्र अनिवार्य ठरली आहेत. त्यामुळे नागरिकांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 महत्त्वाची कागदपत्र लागणार आहेत. तर ती कोणती कागदपत्र आहेत हे जाणून घ्या. फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये 5 कागदपत्रांची यादी दिली आहे. यामधलं पहिलं कागदपत्र हे एक दस्तऐवज आहे जे आपल्या प्रत्येक भारतीयाकडे आहेच, पण दुर्दैवाने अनेकांच्या अर्जावरचं नाव आणि त्यांच्या कागदपत्रावरील नावामध्ये ताळमेळ बसत नाही आणि हेच तुमच्या वयाचा आणि ओळखीचा सर्वात मोठा पुरावा असणार आहे. यातील पहिली अटच ही आहे की 60 वर्षावरील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या वयाचा पुरावा हा दाखवावा लागणार आहे. त्यानंतर दुसरं कागदपत्र ज्याचा वापर करून तुम्ही महिन्याच्या महिन्याला सरकारी रेशन दुकानामध्ये जाऊन अन्नधान्य मिळवता, हेच ते कागदपत्र आहे जे तुमच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीची साक्ष देतं. यानंतर तिसरं कागदपत्र हे तुमच्या घराचं आणि तुमच्या अस्तित्वाचं ठिकाण सिद्ध करतं. जिथे तुम्ही अनेक वर्षापासून वास्तव्यात आहात त्या पत्त्याची ओळख पटवून देणारं हे कागदपत्र आता 60 वर्षावरील नागरिकांसाठी लाभदायक ठरेल. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पावसाळी अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्र अनिवार्य केले. चौथं कागदपत्र हे वयाचं प्रमाणपत्र आणि जमीन दाखल्याच्या स्वरूपामध्ये असेल, जे ही सिद्ध करतं की तुम्ही 60 वर्षाचा टप्पा पूर्ण ओलांडला आहे. आणि 5 कागदपत्रांमधलं सर्वात शेवटचं महत्त्वाचं कागदपत्र ते म्हणजे तुमचं बँक खातं, कारण शासन थेट आर्थिक लाभ देखील देण्याचा विचार करत आहे. आत्ता फक्त 10 वस्तूंची घोषणा झाली आहे, परंतु इथून पुढे थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जसं महिलांना 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळतात, अगदी त्याचप्रमाणे नागरिकांच्या खात्यामध्ये 60 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना पैशाचा लाभ देखील दिला जाणार आहे.
त्यामुळे 5 कागदपत्र तुम्हाला आता सध्याला 70 ते 80 हजार रुपयापर्यंतच्या वस्तू मोफत मिळवून देतील, परंतु पुढे लागू होणाऱ्या आणखीन रोख रकमेचा लाभ घेण्यासाठी देखील ही कागदपत्र महत्त्वाची ठरतील. कारण केंद्र सरकारने म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या राज्य सरकारला नागरिकांच्या आरोग्यासाठी आता डबल इंजिन मदतीचा प्लॅन दिला आहे. म्हणजेच फक्त वस्तूच नाही तर औषधोपचारांचा मोठा खर्चही सरकार उचलणार आहे आणि यासाठी सरकार आता आणखीन एक योजना लागू करत आहे. आता सध्याला फडणवीस साहेबांनी पावसाळी अधिवेशनामध्ये स्पष्ट केले की राज्याची ही योजना केवळ राज्यापुरती मर्यादित नाही तर केंद्र सरकारकडून मिळणारी आयुष्यमान भारत आणि इतर आरोग्य योजनांची देखील माहिती जोडली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार 60 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आरोग्य कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्राच्या याच मदतीचा वापर करून महाराष्ट्रामध्ये ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला. महागड्या उपकरणासाठी लागणारा भार आता हलका होईल. औषधोपचार आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मिळणारा हा आधार मोलाचा ठरेल. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वस्तूंची यादी दिली आहे त्यामध्ये अनेक आरोग्याशी संबंधित वस्तूंचा समावेश आहे. कारण आता नागरिकांचं 60 वर्षावरील वय झाल्यानंतर औषधोपचाराचा खर्च वाढतो आणि खिशावरती आर्थिक ताणही वाढतो. त्यामुळे 5 कागदपत्रांच्या मदतीने आता नागरिकांना मदत मिळेल. यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं कागदपत्र हे तुमचं ओळखपत्र आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कागदपत्र डिजिटल आधार म्हणून काम करतं. सरकारी योजनांमध्ये अर्ज करताना तुमची बायोमेट्रिक ओळख याद्वारेच पटवली जाते. जर तुमच्या आधार कार्डवर तुमचं वय 60 पेक्षा जास्त असल्याचं सिद्ध झालं तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरता. याशिवाय आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणारं सरकारमार्फत मिळणारी मदत ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. त्यानंतर दुसरं कागदपत्र हे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल. हे कागदपत्र तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती दर्शवणारा आरसा आहे. सरकार जेव्हा 10 महागड्या वस्तूंचं मोठं वाटप करतं तेव्हा ते प्राधान्याने अशा कुटुंबांना निवडेल ज्यांना मदतीची गरज आहे. पिवळं आणि केसरी रेशन कार्ड हे सिद्ध करतं की तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येता. तिसरं कागदपत्र हे तुम्ही महाराष्ट्राचे कायमची रहिवासी असा हे सिद्ध करणार आहे. म्हणजेच डोमॅसेल तसेच रहिवासी दाखला तुमच्यासाठी आवश्यक आहे. अनेकदा योजनांचा लाभ घेण्यासाठी रहिवासी असणं बंधनकारक असतं. हे कागदपत्र सुनिश्चित करतं की तुम्ही तुमच्या स्थानिक कार्यक्षेत्रात नोंदणीकृत आहात. यामुळे तुमच्या स्थानिक प्रशासनाला तुमच्यापर्यंत पोहोचणं सोपं जातं. त्यानंतर तुमच्या वयाचा पुरावा म्हणजे मुख्य निकष आहे. 60 वर्षावरील वय असणाऱ्या नागरिकांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या वयाचा दाखला म्हणून तुमच्या शाळा सोडलेल्याचा दाखला किंवा जन्म दाखला तुम्ही सादर करू शकता. हे कागदपत्र तुमच्या अर्जाला एक कायदेशीरपणा देतं. जेव्हा तुम्ही हे सादर करता तेव्हा अर्जाची पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या वयाबद्दल कोणतीही शंका येत नाही. त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं ते म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक. हे केवळ वस्तू मिळण्यापुरतं मर्यादित नाहीये तर केंद्र सरकार देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी रोख रक्कम देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे केवळ वस्तू मिळणे पुरेसे नाहीये तर भविष्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी थेट रोख रक्कम दिली जाणार आहे. तर तुमच्या स्वतःच्या नावावर असलेल्या बँक खात्यामध्ये आता बँक पासबुक असेल तर बँक खात्याच्या पुराव्यानुसार तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. त्याचबरोबर 60 वर्षावरील प्रत्येक नागरिकाकडे ही 5 कागदपत्र असायलाच हवी आणि तुमचा अर्ज हा तुमच्या आधार कार्डशी लिंक केला जाणार आहे. त्यामुळे वयाचा पुरावा हे सगळ्यात महत्त्वाचा पुरावा तुमच्याकडे असायला हवा. नागरिकांनो, तुमच्यासाठी 10 वस्तू मोफत मिळणार आहेत. त्यातली पहिली वस्तू ही चालण्यासाठी अत्याधुनिक काठी असेल. दुसरी डिजिटल BP मॉनिटर असेल. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे यंत्र वरदान ठरेल. ग्लुकोमीटर म्हणजे साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हे किट अत्यंत उपयुक्त आहे. शुगर तुम्ही स्वतः तपासू शकता आणि औषधानुसार नियंत्रण ठेवू शकता. त्यानंतर श्रवण यंत्र हे वयानुसार कमी ऐकू येणाऱ्या नागरिकांसाठी वरदान ठरेल. गुडघेदुखीसाठी आरामदायी बेल्ट. सांधेदुखी गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या ज्येष्ठांना हा बेल्ट आराम देईल. औषध गोळ्यांच्या आठवड्याचा बॉक्स ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना दररोज गोळ्या खाव्या लागतात त्यांच्यासाठी हा उपयुक्त आहे. अत्याधुनिक चष्मा मिळणार आहे. ऑर्थोपेडिक पादत्राणे मिळतील म्हणजेच पायाची होणारी जळजळ किंवा टाचदुखीवरती चपलांची विशेष डिझाईन आराम देईल. सुरक्षितपणे चालण्यास हे मदत करेल. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये वेदना कमी करण्यासाठी तुम्हाला आता उपयुक्त ठरणाऱ्या वस्तू मिळत आहेत. त्याचबरोबर इमर्जन्सी लाईटसाठी टॉर्च ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना या वस्तू दिल्या जात आहेत आणि विशेष सरकारी नियमानुसार यांचं वाटप होणार आहे. दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार ठरणार आहे.